मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने केलेली ही भजी आहे. तर भजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. तर आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. शिजवून घेतलेला सोला घेतलेला आहे. ही हिरवी चिंच शिजवून छान त्याचा कोळ काढून घेतला आहे. तर गॅसवर मोठं पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. छान याला परतवून घेऊया. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून छान याला पण परतवून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे. याला पण छान असं मिक्स करून परतून घेऊया. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांद्याची पात घालून घ्यायचं आहे. याला पण 2 ते 3 मिनिटं याला छान परतवून घ्यायचं आहे. नंतर या फोडणीमध्ये आपण चिंचचं कोळ करून घेतला ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. तर छान आपल्याला एक उकळी काढून घ्यायचं आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं, शेंगदाणे टाकून घेतलं, छान याला पण उकळून घ्यायचं आहे. तर छान आपली अशी मस्त उकळी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे कोरडं बेसन घालून छान हटवून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये तुरीचे शेंगदाणे घालून घेतलं, फ्रेश वाटाणा घालून घेतलेला आहे आणि जे आपण शिजवून घेतलेला होता सोला ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. याला पण छान मिक्स करून घेऊया. तर हे सोला मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायचं आहे. याला पण छान मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण हे पळीने छान हटवून घेतलेले आहे. नंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतलं. मस्त याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये आलं लसणाची कच्ची पेस्ट घालून घ्यायचं आहे. नंतर कच्चं तेल घालून घ्यायचं आहे. याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर मस्त आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर आपली भजी शिजवून तयार झालेली आहे. तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर मस्त अशी ही गावरान पद्धतीने केलेली दरशिळा म्हशीची भजी बनवून तयार झालेली आहे. तर आपल्याला भजीवर तडका बनवून घ्यायचा आहे. तर गॅसवर पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. जिरं, तीळ आणि लसणाचा ठेचा घालून आपला मस्त असा हा तडका बनवून तयार झालेला आहे. तर मस्त अशी ही भजी आणि तडका बनवून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.